हा उत्साह, हे प्रेम तुमचं असंच कायम ठेवा. पण आता मला 15 मिनिटं बोलू द्या. कारण एक तुम्हाला सांगतो, मी हाच उत्साह आणि प्रेम बघायला महाराष्ट्रभरात फिरत आहे. खरं तर गेले 1 महिना सगळीकडेच मी वातावरण बघत आहे. हे सगळं नाट्य जेव्हा सुरू झालं, बरोबर 20 जूनची तारीख होती. काल 20 जुलै होऊन गेलेलं आहे. आणि जे काही राजकीय नाट्य आपल्या महाराष्ट्रात रंगत आहे, ह्याला तुम्ही सगळेच साक्षीदार आहात. आज मी सर्वच नाशिककरांना असेल, तुम्हाला शिवसेनेच्या सगळ्या कार्यकर्त्यांना, महिला आघाडीला, युवा सेनेला, भारतीय कामगार सेनेला, जे जे इथे अंगीकृत संघटना आहेत, शिवसेना प्रेमी आहेत, त्यांना विचारायला आलेलो आहे की हे जे काही राजकारण आपल्या देशात, आपल्या राज्यात रंगत आहे, हे तुम्हाला पटणारं राजकारण आहे का? हे तुम्हाला मुळात पटणारं राजकारण आहे का? कारण आज एकंदरच बघितलं, ठीक आहे, काही काही ठिकाणी आपल्याला वाटतंय की जो काही उत्साह दिसतो, आपल्याला जे काही प्रेम येत आहे, आपल्या समोर दिसतंय, उद्धव साहेबांप्रती असेल, शिवसेनेसाठी असेल, हे खरं, ही सत्य परिस्थिती आहे. पण हेच प्रेम, ह्याच्याहूनही कदाचित जास्ती प्रेम, ह्याच्याहूनही कदाचित जास्ती कित्येक पटीने जास्ती विश्वास कधी ना कधीतरी आम्ही ह्याच 40 गद्दारांवर ठेवलेला. आणि कुठे ना कुठेतरी दुःख ह्याच गोष्टीचं आहे की ह्या 40 लोकांवर एवढा विश्वास ठेवून, एवढं प्रेम देऊन, एवढी मेहनत यांच्यासाठी घेऊन, मिठी मारून, डोळे बंद करून ह्यांना मिठी मारली. प्रेमाची मिठी होती, विश्वासाची मिठी होती. आणि आम्ही बघितलंच नाही की यांच्या हातात खंजीर होता आणि तो आमच्या पाठीत खुपसला, आमच्या सर्वांच्या पाठीत खुपसलेला आहे. काय कमी दिलं आपण ह्यांना? काय कमी दिलं का? काही देणं राहिलेलं का? तुम्ही मला सांगा. मला आठवतं, जर सुरुवात करायची असेल तर इकडच्याच खासदारांपासून करूया. मतदान तुम्ही केलं की नव्हतं? आप्पा, तुम्हाला आठवत असेल, आपल्याला 2014ची निवडणूक होती. अनेक शिवसैनिक माझ्यासोबत तुम्ही झाले, तर त्याला किती 7.5-8 वर्ष झाली त्या प्रसंगाला. धो पाऊस पडत होता, प्रचार सुरू होता. मी खांद्यावर भगवा झेंडा घेऊन 1 ते 1.5 तास या खासदाराच्या प्रचारासाठी फिरलेलो नाशिक शहरामध्ये. हे तुम्हाला पण आठवत असेल. अनेक वेगळे उद्घाटन, भूमिपूजन घेतलेली आहेत. मला आठवतं अजून एक प्रसंग होता की खासदार माझ्या गाडीत बसलेले आणि कुठेतरी भलतीकडेच भूमिपूजनाला घेऊन गेलेले आणि आप्पा टेन्शनमध्ये आलेले की पुढच्या कार्यक्रमाला वेळ होत आहे. तुम्ही रस्त्यावर उतरून सगळ्यांना पळवत होता, चला चला गाडी पुढे घ्या, जोरात घ्या. कितीक वेळा आम्ही सगळेच शिवसेनेचे इकडचे स्थानिक आपले नेते असतील, पदाधिकारी असतील, खासदार असतील, या सर्वांना घेऊन बसलोय, गप्पा मारत बसलोय, स्वतः जेवलोय एकत्र. अनेक वेगळे कामं असतील, लोकांसाठी असतील, जनहिताची कामं असतील, याच्यावर चर्चा केलेली आहे. आणि इथेच नाही थांबत, तर पर्यटन मंत्री म्हणून असेल, पर्यावरण मंत्री म्हणून असेल, जास्तीत जास्तीचा निधी मी आपल्या इकडच्या खासदारांना दिलाय. डोळे बंद करून निधी दिलाय की नाशिकसाठी काहीतरी चांगलं होत आहे, या जिल्ह्यासाठी काहीतरी चांगलं होत आहे. काही उरलेलं का देणं आहे ना, तुम्ही मला सांगा. योगेशजी, तुम्हाला पण माहिती आहे, आपण फंड जिथे जिथे तुम्ही मागितलेला आहे, वेगळ्या माध्यमातून पर्यटन असेल, पर्यावरण असेल, हा उपलब्ध करून दिलेला आहे. कारण आम्हाला माहिती आहे की शिवसैनिक जेव्हा फंड मागत असतो, तो लोकांसाठी मागत असतो, जनहिताच्या कामासाठी मागत असतो. आणि ते काम मी इथे करून दिलं आहे. ते फंड आपल्यापर्यंत पोहोचलेलं आहे. नाशिकमध्ये तो आलेला आहे. अनेक गोष्टी, म्हणजे ह्या नाशिकमध्येच झालं तर आमचं MTDCचं बोट क्लब असेल, ॲग्रो टुरिझम असेल, कित्येक गोष्टी आपण ह्या नाशिकमध्ये केलेल्या आहेत. आणि अशाच गोष्टी आपण सर्वत्र महाराष्ट्रात करत होतो. मग नक्की बिघडलं काय? नक्की चुकलं काय की सरकार पाडण्याची वेळ आली? बरं, पाडण्याची कोणावर वेळ आली? आपल्या मित्रपक्षांनी नाही घात केला आपला. अनेक वर्षाचे आपल्याला सांगायचे की आपला मित्रपक्षच घात करेल, मित्रपक्षच घात करेल. मित्रपक्षांनी नाही घात केला. जसं मी सांगितलं, ज्या लोकांना आपण ओळख दिली, नाव दिलं, त्यांचं पदं दिली, तिकीटं वाटप केलं, त्यांना तिकीटं दिली, निवडणुकीत उभं केलं, प्रचार केला 24 तास यांच्यासाठी. सरकार नव्हतं तेव्हा ह्यांना जपलेलं आहे. सरकार आल्यानंतर मंत्रिपद असतील, मंत्रिपदं दिली, महामंडळं द्यायची होती ती दिली, सगळं काही जे काही मागितलं ते दिलं. आणि ह्याच लोकांनी आपला घात केला. आणि 2.5 वर्षात हे आपलं चांगलं चालणारं सरकार पाडलं. हे काही फार चालणारा ह्यांचा प्रयोग नाही. हा जो काही चाललेला आहे, सर्कस जी चाललेली, ही फार काळ चालणारी नाही आहे. अल्पआयुचं सरकार आहे हे, जास्ती वेळ चालणार नाही. तुम्ही लिहून घ्या, कोसळणार म्हणजे कोसळणारच. कारण मी जेव्हा हे सरकार पडलं, उद्धव साहेबांनी जेव्हा मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला, फेसबुक लाईव्हवर जसं ते कोविडच्या काळी येत होते तसंच ते आले आणि थेट तुमच्याशी सर्वांशी संवाद साधलेला आहे. पण तेव्हा मी स्वतः
अनेक लोकांच्या डोळ्यात अश्रू पाहिलेले आहेत की चांगला मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला. या राजकारणात मी गेले 10 वर्ष आहे, सक्रिय आहे, सतत दौरे करत असतो. कधी आदिवासी भागात असेल, कधी कुठच्या गावात असेल, कधी कुठच्या शहरात असेल, जागतिक पर्यटन कॉन्फरन्स असेल, जागतिक पर्यावरण कॉन्फरन्स असेल, सगळीकडे मी जात असतो. आणि राजकारण ही माझी आवडता विषय राहिलेला आहे लहानपणीपासून. 32 वर्षाचा मी आहे, पण साधारण जेव्हापासून सगळं काही कळायला लागलं 4 ते 5 वर्षापासून प्रत्येक आजोबांच्या बैठकीत बसलेलं, असंच वडिलांसोबत महाराष्ट्राचे दौरे केलेले आहेत, बाहेरच्या राज्यांमध्ये दौरे केलेले आहेत. आणि क्वचितच मी बघितलेलं आहे की जेव्हा एखादा मुख्यमंत्री राजीनामा देतो तेव्हा सामान्य माणसाच्या डोळ्यात अश्रू असतात. हे क्वचितच पाहिलेलं आहे, कधी तसं बघितलं नव्हतं. मी बघितलं जेव्हा मी वर्षा बंगला सोडत होतो, मला आठवतो तो क्षण, अजूनही आठवतो. उद्धव साहेब थोडे दुःखात ह्याच गोष्टीत होते की अरे आपल्याच लोकांनी का दगा दिला, आपल्याच लोकांनी धोका का दिला, गद्दारी केली ही आपल्या लोकांनी का केली आणि कशामुळे केली, ह्यांना कमी काय दिलं मी की ज्यांनी हे माझ्याच पाठीत खंजीर खुपसला. बरं, अशा काळात खुपसला त्यांनी आपल्याला माहिती होतं उद्धव साहेबांना कोविड झालेला, तेव्हा ह्यांनी गद्दारी केली, पक्ष फोडायचं काम केलं. पण ते कुठे दगमगले नाहीत. उद्धव साहेबांनी सांगितलं, आदित्य, आणि माझ्या आईला देखील सांगितलं, माझ्या भावाला सांगितलं, चला बॅगा बांधा, वर्षा सोडून आपण घरी जायचं, मातोश्रीला जायचं. पण ज्या मिनिटाला मी वर्षा बंगला सोडत होतो, तिथून बाहेर पडत असताना मी बघितलं अनेक तिकडचा चीफ मिनिस्टर ऑफिस म्हणजे मुख्यमंत्री कार्यालय, हे लोक ढसाढसा रडत होते. पोलीस बांधव आमचे जे होते त्यांच्या डोळ्यात अश्रू होते. रस्त्यामध्ये जे नागरिक होते ते देखील आमच्या खिडकीवर येऊन थांबवत होते, गाड्या थांबवत होते, गाड्यांचा ताफा थांबवत होते आणि सांगत होते आम्ही तुमच्या सोबत आहोत. ह्याला बोलतात राज्यकर्ता, ह्याला बोलतात समाजसेवक, ह्याला बोलतात मुख्यमंत्री आणि ह्याला बोलतात शिवसैनिक, ज्याला खुर्चीचं काही गम नव्हता, खुर्ची सोडून दिली आणि मातोश्रीमध्ये आला. पण मला खंत ह्या गोष्टीची आहे, दुःख ह्या गोष्टीचं वाटतं की जसं मी सांगितलं की काय कमी दिलेलं, कदाचित त्यांच्या पोटात एवढंच दुखत असेल की आत्तापर्यंत हे जे काही विधान भवनात असायचे आणि करायचे, सरकारमध्ये असतील किंवा नसतील पण विधान भवनात बसून करायचे, ह्यांच्या पोटातलं दुखणं हेच असेल की त्या विधान भवनात सगळं काही करायला, सगळं काही बघायला जे काही ते करत होते आणि आम्ही चांगलं लोकांसाठी काम करायला उद्धव साहेबांनी मी स्वतः तिथे पदार्पण केलं, विधान भवनात आलो, तिथपासून यांची कुरबूर सुरू झाली, तिथपासून यांची पोटदुखी सुरू झाली. हे काय करायचे, कधी करायचे आम्ही बघितलं सुद्धा नाही, कारण एवढा विश्वास आमचा त्यांच्यावर होता की आम्हाला वाटायचं प्रत्येक वेळी 24 तास ही लोकांची कामच करायचे. पण हळूहळू आम्हाला दिसायला लागलं की यांना सगळं काही देऊन देखील ह्यांची भूक काही कमी होत नाही, भूक काही मरत नाही. ह्यांच्या महत्वाकांक्षा ज्या आहेत त्या माणुसकीच्या नाही आहेत, त्या समाजसेवेच्या नाही आहेत, ह्या राक्षसी महत्वाकांक्षा आहेत. बघा ना, आज काय मिळवलं त्यांनी एवढं मोठं, आज एवढंच मिळवलं त्यांनी, आनंद एवढ्याच गोष्टीचा आहे की स्वतः मुख्यमंत्री तर झाले, स्वतःचं नवीन सरकार स्थापन तर केलं, घटनाबाह्य सरकार आहे, बेकायदेशीर सरकार आहे, तरी देखील सरकार स्थापन केलं. तरी एकच त्यांना आनंद कदाचित ह्या गोष्टीचा असेल की ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला घडवलं, ज्या हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंनी आम्हाला ओळख दिली, शिवसेना नावाचं चिन्ह दिलं, पक्ष दिला, त्यांच्याच पुत्राला आम्ही मुख्यमंत्री पदावरनं हटवलं, ही त्यांची राक्षसी आनंद असेल. कदाचित हे देखील सत्य असू शकतं. पण हे नक्की काय केलं त्यांनी, काय कमवलं आणि काय गमवलं, हा त्यांनी आज विचार करणं गरजेचं आहे, आम्ही नाही. कारण सरकार पाडल्यानंतर देखील मी आणि माझ्यासोबत 14 ते 15 आमचे शिवसेनेचे, आपले शिवसेनेचे आमदार त्या विधान भवनात अभिमानाने, सन्मानाने जात होतो की आम्हीच काही चूक केली नाहीये, आम्ही ठेवला तो विश्वासच ठेवला, त्यांना दिलं ते प्रेमच दिलं आणि अजून देखील आमचं मन मोठं आहे, हृदय मोठं आहे आणि महाराष्ट्रात आम्ही फिरू शकतो, ते अभिमानाने फिरू शकतो की आम्ही चोरी आणि गद्दारी केली नाही. हेच आमचा अभिमान आहे, हाच आमचा सन्मान आहे. मला आठवतं 3 जुलैला 4 जुलैला जेव्हा हे सगळ्याचे बेकायदेशीर त्यांनी सरकार बनवलं, त्याचं घटना त्यांनी स्थापन केली, विधान भवनात आम्ही गेलो, आम्ही 15 लोक होतो शिवसेनेचे आमदार म्हणून आणि हे जे काही त्यांचे गद्दारांचा ग्रुप होता तो समोर बसलेला. आणि मी मुळात ही यात्रा, ह्याला प्रेम यात्रा बोला, निष्ठा यात्रा बोला, शिवसंवाद यात्रा बोला, जे काय बोलायचं ते बोला, हे एवढ्यासाठीच फिरत आहे की त्या 2 दिवसात जे 5-6 तास 7 तास मी त्या विधान भवनात काढलेले आहेत, त्यांच्या बाजूला बसून, त्यांच्या समोर बसून देखील मला असं वाटत होतं ह्या गद्दारांच्या की आम्ही एवढे मोठे विलन झालो की ह्यांच्या मनातला द्वेष, राग ह्यांच्या चेहऱ्यावर दिसत होता आणि सतत खालती बघत होते. आमच्या डोळ्यात डोळे घालायची हिंमत सुद्धा नव्हती. पण एवढंच मी सांगतो तुम्हाला, एवढं मला वाईट वाटत होतं की अरे ज्या लोकांना आम्ही लहानपणीपासून बघितले, म्हणजे माझ्या लहानपणीपासून,
त्यांच्यासोबत फिरलेलो आहे, त्यांना काका म्हणून हाक मारलेली आहे, त्यांच्यासोबत जेवलेलो आहे, दिवस रात्र मेहनत केलेली आहे, निवडणुकीत एकत्र काम केलेलं आहे, एकत्र फिरलेलो आहोत. त्याच लोकांनी माझ्या वडिलांना, पक्षप्रमुखांना, मुख्यमंत्र्यांना, महाराष्ट्राच्या कुटुंब प्रमुखांना जसा धोका दिला, त्यांनी गद्दारी केली, हे मला कधीही पटलं नाही आणि अजून देखील पटणार नाही. पण तिथे बसल्यानंतर मला वाटायला लागलं की आम्हीच मोठे विलन आहोत, की यांच्याबरोबर काहीतरी मोठी चूक केली. आणि मी मान्य करतो, चूक केली. चूक एकच केली की ज्या विश्वासाचे हे पात्र ठरत होते त्याच्याहूनही जास्ती विश्वास आम्ही त्यांच्यावर ठेवला. जेवढं यांना प्रेम द्यायचं होतं त्याच्याहूनही जास्ती प्रेम दिलं. आणि कदाचित जे काही राजकारण त्यांना आवडत होतं, जे काही राजकारण त्यांना येतं कदाचित, ते आम्हाला येत नाही, ते राजकारण आम्ही करू शकलो नाही, ही चूक आमची होती. कारण गेले 2.5 वर्ष 24 तास इथे पण आलोय, माझ्या पत्रकार मित्र माझ्यासोबत फिरलेले आहेत. कधी झाडं वाचवायला असेल, कधी कुठचा रस्ता नवीन बनवायला असेल, कधी कुठे पूल बांधायला असेल, कधी वेगळ्या वेगळ्या गावांमध्ये असेल. 24 तास आम्ही 2.5 वर्ष, एक तर कोविडचा काळ होता, कोविडचा काळ थोडा बाजूला पडल्यानंतर जी काही कामं केली आम्ही, ती महिलांसाठी केली, शेतकऱ्यांसाठी केली, तरुणांसाठी केली, या महाराष्ट्राच्या जनतेसाठी केली, पण स्वतःसाठी कधी राजकारण केलं नाही. आम्ही विरोधी पक्षाच्या आमदारांना, खासदारांना कधी नोटिसा पाठवल्या नाहीत, कधी त्यांच्या तडीपाऱ्या काढल्या नाहीत, कधी त्यांना सतवलं नाही, कधी त्यांच्यावर पोलीस लावले नाहीत. स्वतःचे जे आमदार होते त्यांच्यावर विश्वास ठेवला, कधी ते काय करतात ते बघितलं नाही, हेरगिरी कधी केली नाही. खासदार जे पळून गेलेले आहेत त्यांच्यावर इतर काही दडपणं असतील मला माहीत नाही, पण त्यांच्यावर कधी दबाव आपण शिवसेना म्हणून किंवा पक्षप्रमुख म्हणून किंवा मुख्यमंत्री म्हणून ठेवला नाही. ही चूक असू शकते, पण ही जर चूक आम्ही केली असेल तर मला त्याचा अभिमान आहे. कारण आपल्या राजकारणात आता माणुसकीची गरज आहे आणि सत्याची गरज आहे, सत्तेची गरज नाही आहे. पण हा विचार आपण करणं गरजेचं आहे की प्रत्येक राज्यात जर अशी राज्य सरकार गिळायला लागले, पाडायला लागले, छोटे छोटे गट तट बनवून काहीतरी करायला लागले, तर नक्की कसं होणार आपल्या देशाचा? देश किती अस्थिर होईल तुम्ही विचार करा. छोटी मोठी राज्य अशीच अस्थिर होत जातील आणि एकंदर देशामध्येच एक हाहाकार माजेल की नक्की राज्यकर्ता आहे तरी कोण आणि करते तरी काय. कारण आत्ताचं जे काही सरकार 2 लोकांचं मंत्रिमंडळ आहे, ते 2 लोकांचं मंत्रिमंडळ कुठे बसतंय? कोणीतरी खासदारांना फोन कर, येत आहेत का बघा, युवा सैनिकाला फोन कर, येत आहेत का बघा, महिला आघाडीला फोन कर, येत आहेत का बघा. लोकांची कामं होत आहेत तरी कधी? महाराष्ट्रात आता पुराची परिस्थिती आलेली आहे, अतिवृष्टी सगळीकडे झालेली आहे, काही काही ठिकाणी आपण बघताय शेतकरी त्रस्त आहेत, पण कुठेही कोणी ह्या लोकांबद्दल बोलतच नाही. आज पण जो निर्णय घेतलेला आहे आरेचं जंगलमध्ये कारशेड, या सगळ्या गोष्टी म्हणजे आमच्यावर जो राग काढायचा होता त्यांना, तो मुंबईवर काढत आहेत, तो महाराष्ट्रावर काढत आहेत. पण एकंदरच नक्की हे घडलं कशामुळे? तुम्हाला मुख्यमंत्री पद पाहिजे होतं, तुम्हाला कुठची पदं पाहिजे होती, त्यांच्याबरोबर सत्तेत बसायचं होतं. नक्की झालं तरी काय की असं तुम्हाला करायला लागलं आणि तिथे जाऊन आमच्यावर एवढा राग अचानक एवढा वाढला. अनेकदा मी वाचत असतो, उठाव झाला, उठाव झाला. मला वाटतं आपणच आता सांगत होतात, हिंदुत्वासाठी झाला, राष्ट्रवादी पैसे देत नाही, फंड देत नाही म्हणून झाला, ह्याच्यासाठी झाला, त्याच्यासाठी झाला, उठाव झाला, बंडखोरी झाली. उठाव बिठाव काही नाही, बंडखोरी देखील काही नाही. बंड करायचा असतो तो इथे उभं राहून करायचा असतो. ह्यांनी जी केली आहे ती गद्दारीच केली आहे. गद्दारीचा शिक्का हे माथ्यावर घेऊन फिरत आहेत. एवढे जर तुम्ही महाराष्ट्र प्रेमी असतात, एवढे जर तुम्ही शूरवीर असतात, तर आमच्या लोकांना तडीपारीच्या नोटिसेस पाठवल्या नसत्या. तुम्ही इथेच महाराष्ट्रात राहून पक्षप्रमुखांशी बोलून तरी देखील शिवसैनिक असतात तर पक्षाचा आदेश हा पाळला असता आणि तरच तुम्ही शिवसैनिक असतात. मुळात तुम्ही शिवसैनिकच नव्हतात, स्वतःसाठीच राजकारण होतं आणि स्वतःच राजकारण तुम्ही करत होतात. राजकारण आणि गद्दारी गेले कुठे करायला? सुरतेत, तिथून गुवाहाटी. अहो आता मी येताना बघत होतो, एवढे सुंदर सुंदर डोंगर दिसत होते, झाडे दिसत होती, काय तिथे गुवाहाटीत जाऊन बघितलं नाही. पण तरी देखील तुम्ही विचार करा, गुवाहाटीत जाऊन पण 2 चित्र समोर येत होते. आणि मी ह्याच्यासाठीच सांगतोय की शिवसैनिक नव्हतेच, कारण गुवाहाटीत 2 चित्र आपल्या डोळ्यासमोर होती आणि बातम्यांमध्ये होत होती. एक चित्र असं होतं की गुवाहाटीत, आसाममध्ये भयानक पूर आलेला, अतिवृष्टी झालेली, आणि मग लाखो लोकांना अन्न नव्हतं खायला, घालायला वस्त्र नव्हतं, राहायला घरं नव्हती, बेघर झालेले, आणि ते बिचारे रस्त्यावर होते. आणि दुसऱ्या बाजूला जर आपण बघाल तर आपले हे 40 गद्दार तिथे मजा मारत होते. तिथून पुढे गेले गोव्याला. आणि जर आज हे गद्दार शिवसैनिक असते तर त्वरित गुवाहाटीवर निघाले असते आणि महाराष्ट्रात आले असते, तिथे मजा करत राहिले नसते. तिथून गेले गोव्यामध्ये. बघताय तुम्ही टेबलवर कसे नाचले, कसे हातवरे कसे केले. आणि हे ना सरकार स्थापन करायचं.
म्हणजे शुभेच्छा आहे ना माझ्या. पण मी आज तुमच्या सर्वांच्या साक्षीने सांगतो, कारण ह्या 40 लोकांमध्ये पण असे लोक आहेत आणि कदाचित त्या 12 खासदारांमध्ये पण असे लोक आहेत. 2 गट आहेत त्यांच्यात. एक जे स्वतःहून गेलेले आहेत तिथे, कारण त्याच्यावर काही दडपणं असतील, काही वेगळं प्रेशर असेल, माहित नाही मला, तुम्हाला माहिती असेल कदाचित, मला तरी माहित नाही, मी तरी माहित नाही एकदम. पण ज्यांना तिथे जायचं आहे, ज्यांना तिथे राहायचं आहे, ज्यांना तिथेच त्यांचं स्थापन करायचं, सगळ्यांनी तिथे मर्ज व्हायचं आहे, त्यांच्या पक्षात जायचं आहे, आनंदाने जा. मी कोणालाही थांबवणार नाही, ना पक्षप्रमुख कोणाला थांबवेल, ना इकडचे शिवसैनिक कोणाला थांबवतील. राहा तिथे, सुखी राहा. कोणाच्या आमच्या मनात तुमच्याबद्दल वाईट नाहीये. जसं तुम्ही आमच्याबद्दल मनात वाईट विचार करून आतापर्यंत काम करत आलात, आमच्या मनात ना राग आहे, ना द्वेष आहे, ना काही वाईट आहे तुमच्याबद्दल. पण एवढंच तुम्हाला सांगतो, तिथे राहायचं असेल ना, थोडी जर लाज उरली असेल आणि हिंमत उरली असेल तर आमदारकीचा राजीनामा द्या. निवडणुकीला सामोरे या. निवडणुकीत जनता जे ठरवेल ते आम्हाला मान्य असेल. चला 40च्या 40 राजीनामे द्यावे, निवडणुकीला सामोरे यावं. अजूनही मी सांगतोय, तिथे राहायचं असेल तर राहा, पण निवडणुकीला सामोरे या. जे जिंकतील ते तिकडे, जे जिंकतील ते आमचे. पण दुसरी बाजू पण आहे, ज्यांना पळवून नेलेलं आहे, आणि त्यांना अजूनही मी सांगतो की शिवसेनेचे आणि मातोश्रीचे दरवाजे सदैव खुले असतात. आमचं मन मोठं आहे, आमचं हृदय मोठं आहे. जेवढं प्रेम तेव्हा दिलं, आताही देऊ आणि पुढेही देत राहणार. कारण शिवसेना हा एकमेव पक्ष आहे, एकमेव परिवार आहे, ज्याच्यात सामान्य माणसाला असामान्य ताकद देण्याची ओळख जी शिवसेनेची आहे ती आपली कायम राहणार. आणि म्हणून मी पहिलंच सांगितलं की पुढचे आमदार इकडचे जे असतील, महाराष्ट्रातले असतील, इथे समोर कोणीतरी बसलं असेल, खासदार बसलं असेल, महापौर बसलं असेल, कारण सामान्य नागरिकाला असामान्य ताकद देण्याची ओळख ही शिवसेनेचीच आहे आणि ते आपण करत राहणार. पण हे राजकारण आपल्याला बदलायचं आहे. हे राजकारण असं चालणार नाही. जे काही आपण आतापर्यंत करत आलेलो आहोत, लोकांसाठी कामं करत होतो, लोकांची सेवा करत होतो, राजकारणाकडे बघितलं नाही आपण. पण जे काही राजकारण आता जे आहे, हा महाराष्ट्रामध्ये आहे, देशामध्ये आहे, हे मला तरी पटणारं राजकारण नाही. हे तर माणुसकीच्या पलीकडे गेलेलं राजकारण आहे. तुम्ही विचार करा, गद्दारी केली ही कोणाबरोबर केली? यांनी शिवसेनेसोबत केली, पक्षप्रमुखांसोबत केली, उद्धव ठाकरेंसोबत केली, बरोबर ना? कधीपासून सुरू केलं ह्यांनी? दिवाळीच्या आसपास यांनी सुरू केली ही जमवाजमव. आणि कशी सुरू केली? जेव्हा आपले पक्षप्रमुख, आपले कुटुंब प्रमुख, आपले मुख्यमंत्री उद्धव ठाकरे साहेब हॉस्पिटलमध्ये गेले, मणक्याचं ऑपरेशन होतं त्यांचं. आणि खरं तर उद्धव ठाकरे साहेबांमुळे राजकारणी लोकांना मणका असतो हे कळायला लागलं लोकांना. नाहीतर वाकीन तसं झुकीन तसं वाकीन, सगळीकडेच राजकीय लोक झुकत असतात. पण उद्धव साहेबांचं जेव्हा एक नाही ते आठवड्यात 2 ऑपरेशन झाले, त्यांनी फेसबुक लाईव्ह मधून, खरं तर आधी त्यांनी सांगितलं नव्हतं, कारण त्यांनी सांगितलं मला आदित्य सहानुभूतीवर जगायचं नाही, आपण लढत राहायचं, जिंकत राहायचं, सहानुभूती कोणाची नकोय. पण एक पुत्र म्हणून, एक मुलगा म्हणून जे मी त्यांच्या वेदना बघितलेल्या आहेत, जे त्यांचं दुःख बघितलेलं आहे, जे त्यांचा त्रास बघितलेला आहे, त्या काळात देखील मला माहिती होतं त्यांची सर्जरी होणार, तरी मला त्यांनी स्कॉटलंडला पाठवलं. COP26 म्हणजे पर्यावरणावर जी जागतिक कॉन्फरन्स होती तिथे मला पाठवलं. आणि मी त्यांना विचारलं की मी माझी कॉन्फरन्स रद्द करू का, मी जाऊ न गेलेलं बरं आहे का? त्यांनी सांगितलं, आदित्य तू माझ्यासाठी नाही, तू महाराष्ट्रासाठी चाललायस, तू जायलाच पाहिजे. आणि मी तिथे असताना, तिथून आल्यानंतर एका आठवड्यात जे ऑपरेशन थिएटरमध्ये गेले त्यांना माहिती कसं ऑपरेशन थिएटर असतं, किती दडपण असतं आपल्यावर, किती भयानक तो प्रकार असतो. पण त्या आठवड्यात 1 नाही तर 2 सर्जरी झाली. पुढचे 2 महिने ते लोकांना भेटू शकले नाहीत, ते बेडमधून जास्ती हलू शकत नव्हते. तरी देखील मुख्यमंत्री म्हणून त्यांनी काम थांबवलं नाही, कोणाच्याही फायली अडवल्या नाहीत. व्हॉट्सअपवर ते सगळ्या मंत्रिमंडळाशी बोलत राहिले, व्हिडिओ कॉन्फरन्सवर बोलत राहिले, फोनवर बोलत राहिले, आणि जे काही महाराष्ट्राचं काम होतं ते करत राहिले, लोकांची सेवा करत राहिले. खरं तर त्याच काळात कोविड देखील वाढत होता आणि आपल्याला आठवत असेल कोविडचे आकडे उच्चांक गाठत होते. तरी देखील त्यांनी प्रत्येक दिवशी आढावा बैठक घेत होते आणि कुठच्या जिल्ह्यात काय झालं पाहिजे हे ते सांगत होते. पण हे सगळं होत असताना एका बाजूला उद्धव साहेब त्या सर्जरीमधून बाहेर येत होते, जास्ती हलू शकत नव्हते, लोकांची जास्ती भेटू शकत नव्हते, VCच्या माध्यमातून भेटत होते, बोलत होते. आणि दुसऱ्या बाजूला हे गद्दार
जमवाजमव करत होते की माझ्यासोबत येते कोण, माझ्यासोबत येते कोण, मी मुख्यमंत्री बनू शकतो का, मी मंत्री बनू शकतो का, हे मला तुम्हाला सांगायचं आहे, हे तुम्हाला विचारायचं आहे. राजकारणात काही कुठच्याही माणुसकीच्याही ह्याच्यात पटतं का तुम्हाला, किंवा तुम्ही ओळखू शकता का? म्हणजे ज्या माणसाने आपल्याला घडवलं, आपली ओळख दिली, आपल्याला पुढे आणलं, आपल्याला मंत्रीपद दिली, त्या माणसाला जेव्हा त्याची सर्जरी होते, तो माणूस जेव्हा आपल्याला भेटू शकत नाही, तो माणूस आपलं जेव्हा काम करत असतो, त्या मिनिटाला आपण गद्दारी करतो, हे तुम्हाला पटणार आहे का? पुढेही जाऊन तुम्हाला विचारतो मी, जेव्हा फोडाफोड सुरू केली, आठवा उद्धव साहेबांना नेमकं तेव्हा कोविड झालेला, आणि ज्या माणसाने गेले 2-2.5 वर्ष कोविडच्या काळात सगळ्यांना सांभाळलं, जोपासलं, जपलं, ह्या माणसाला धोका देणं किती योग्य होतं? अनेक वेळा मला सांगितलं गेलेलं आहे की आपल्या महाराष्ट्रामध्ये, आपल्या देशामध्ये, आपल्या राज्यामध्ये असेल, आपल्या प्रत्येक शहरामध्ये असेल, जे राजकारण चालत आलंय, मला खूप वेळा सांगितलंय, अनेक लोकांनी सांगितलं की आदित्य, आपल्या राजकारणात चांगल्या लोकांना स्थान नसतं. हे जे काही नाट्य झालेलं आहे, जे तात्पुरतं सरकार बसलेलं आहे, जे बेकायदेशीर आहे, जे कोसळणार आहे, ह्या नाट्याने एकच सिद्ध करण्याचा प्रयत्न केलेला आहे की चांगल्या लोकांना राजकारणात खरंच स्थान नसतं. आणि ते चित्र मला बदलायचं, आणि म्हणून आज मी तुम्हाला विचारलोय, तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही? इकडे सगळ्याच्या महिला भगिनी बसल्या आहेत, तुम्हाला मला विचारायचं आहे की तुम्ही माझ्यासोबत आहेत की नाही, तुमचं प्रेम आणि आशीर्वाद आहे की नाही? जे इथे तरुण मित्र माझे बसलेले आहेत, तुम्ही सगळे सोबत आहात की नाही? जे ज्येष्ठ शिवसैनिक आहेत, तुम्ही माझ्यासोबत आहात की नाही? कारण जर तुम्ही माझ्यासोबत असाल, राजकारणाचं चित्र बदलायचं असेल, तर तुम्ही तुमचे हात वरती करून मला तुमचे आशीर्वाद आणि प्रेम द्या. हेच आशीर्वाद आपल्याला उद्याची शिवसेना घडवायला आणि महाराष्ट्र घडवायला मदत करतील. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, वंदे मातरम. धन्यवाद साहेब.